न खाई भोगी तो सदा रोगी हे आपण नक्कीच ऐकलं असेल. याचा अर्थच आहे की आनंद घेणारा व उपभोगणारा. भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात. भोगी उपभोगाचा सण आहे. याशिवाय भोगीचा दुसरा सुद्धा अर्थ असा आहे की भोगी म्हणजे भोग. आपण देवाला जेवण्यापूर्वी नैवेद्य देतो, त्याला भोग असे म्हटले जाते. यंदा भोगीचा सण येत्या 13 जानेवारीला साजरा केला जाणार आहे. भोगी साजरी करण्यामागील कारणं. भोगी साजरा करण्यामागील कारणं म्हणजे इंद्रदेवाने धरतीवर उदंड पीक पिकावी म्हणून प्रार्थना केली होती, अशी मान्यता आहे. यामुळेच भोगी साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते. भोगीच्या दिवशी खास अशी भोगीची भाजी तयार केली जाते. ही भाजी आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असल्याचे सांगितले जाते. याशिवाय हिवाळ्याच्या सर्व प्रकारच्या भाज्या येतात. शेताला नवीन बहर आलेला असतो. त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो. या पदार्थांमधून उष्णता येते, ज्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यास सज्ज होतं. भोगी देणे म्हणजे काय? भोगीच्या दिवशी आपण देवाला किंवा आपल्या प्रियजनांना म्हणजेच विवाहित महिलांना विशिष्ट असे पदार्थ जेवायला बोलून त्यांना जेवू घालतो किंवा शक्य नसल्यास ते पदार्थ घरी देतो. त्यालाच भोगी देणे असे म्हटले जाते. भोगी सण कसा साजरा केला जातो? भोगी या सणाच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून नवीन कपडे घालून विविध अलंकार परिधान करून दाराभोवती छान रांगोळी काढावी. या दिवशी राग एखाद्याशी भांडण न करता सणाचा आनंद घ्यावा. दरम्यान संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो. या सणाला देशभरात वेगवेगळी नावे आहेत. तामिळनाडूत हा सण पोंगल तर आसाममध्ये भोगली बिहू नावाने ओळखला जातो. पंजाबमध्ये लोहिरी तर राजस्थानमध्ये उत्तरावण म्हणून ओळखला जातो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.